नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. रात्रीचे काळेकुट्ट आकाश, विजांचा प्रचंड कडकडाट आणि मंदिरात अचानक स्वतःहून वाजू लागणाऱ्या घंटा. आज आपण जाणून घेणार आहोत कलियुगात दिसणारी देवाची संकेतं. पृथ्वी हादरतीये, महासागर अस्वस्थ होत आहेत आणि निसर्गाचा समतोल वेगाने बिघडत चालला आहे. निसर्गातील ही उलथापालत केवळ योगायोग असू शकते का? हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा घटनांचं वर्णन आहे. आज आपण ज्या जागतिक संकटांचा सामना करत आहोत त्या एका मोठ्या वर्तणुकीचा भाग आहेत. हिंदू धर्मानुसार काळाचे चक्र 4 युगांमध्ये विभागलेले आहे: सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सध्याचे कलियुग. आपण आता या चक्राच्या सर्वात शेवटच्या चरणात आहोत. पुराणांमध्ये कलियुगाचं वर्णन करताना धर्माचा ऱ्हास आणि लोभाचा वाढता प्रभाव असे स्पष्ट उल्लेख आढळतात, जिथे सत्यापेक्षा भौतिक संपत्तीला जास्त महत्त्व दिले जाईल. आजची सामाजिक परिस्थिती या प्राचीन चौकटीत तंतोतंत बसते. ही अनागोंदी म्हणजे एका मोठ्या वैश्विक कालचक्राचा स्वाभाविक परिणाम आहे. सध्या आपण टोकाच्या नैसर्गिक बदलांचे साक्षीदार आहोत. नद्यांचे कोरडे पडणे, जंगलांमध्ये सतत लागणारे वणवे आणि अनपेक्षित चक्रीवादळे ही आता नित्याची बाब झाली आहे. पर्यावरणातील या तीव्र हालचालींकडे अनेकजण पृथ्वीने दिलेला एक गंभीर इशारा म्हणून पाहतात. अ मोमेंट ऑफ वंडर. याच काळात मंदिरांमधून काही गूढ घटनांच्या वार्ता समोर येतात. कधी मूर्तींमधून अश्रू येणे, तर कधी विझलेले दिवे स्वतःहून प्रज्वलित होणे. अनेक भाविक या घटनांकडे वाढत्या अधर्माच्या काळात दैवी अस्तित्वाचा आणि नैतिक जागृतीचा एक संदेश म्हणून पाहतात. निसर्गाचे रौद्र रूप आणि मंदिरांमधील या हालचाली दोन्हीही मानवाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत. कलियुगाचे सर्वात मोठे संकट माणसाच्या मनात आहे. तंत्रज्ञानाचे अतिव्यसन, सततचा मानसिक ताण आणि तुटत चाललेली मानवी नाती हे या काळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या मुळापासून आणि अध्यात्मापासून दूर जाणे हे कलियुगातील सर्वात आव्हानात्मक लक्षण मानले जाते. या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आता जगभरात पुन्हा एकदा प्राचीन मंत्र, ध्यान आणि भक्ती यांसारख्या साधनांचा आधार घेतला जात आहे. कलियुगातील हा संघर्ष कोणत्याही बाह्य शत्रूशी नसून तो स्वतःच्या स्वभावातील दोषांशी आहे. या कालचक्राच्या समाप्तीसाठी पुराणांमध्ये एका विशिष्ट घटनेचा उल्लेख आहे. भगवान विष्णूंचा 10वा अवतार कल्की. पांढरा घोडा आणि दिव्य तलवारीसह येणारा हा अवतार अधर्माचा अंत करण्यासाठी अवतरेल, असे ग्रंथ सांगतात. कल्कीचे कार्य म्हणजे विस्कळीत झालेली मूल्य पुन्हा प्रस्थापित करणे आणि मानवी समाजाला धर्माच्या मार्गावर आणणे. या भविष्यवाणीतून एक गोष्ट स्पष्ट होते की या अंधकारमय युगाचा एक निश्चित अंत ठराविक आहे. या सर्व संकेतांचा मूळ उद्देश मानवी जाणीव प्रबळ करणे आणि स्वतःला आध्यात्मिकरित्या तयार करणे हा आहे. चांगले कर्म, निसर्गाचा सन्मान आणि मनात शांतता राखणे हे या कठीण काळात टिकून राहण्याचे मार्ग आहेत. चला पाहूया तुम्हाला किती माहिती आहे. हिंदू धर्मातील 4 युगांची नावे क्रमाने सांगा आणि कलियुगाच्या शेवटी कोणता अवतार येईल. कमेंट्समध्ये नक्की कळवा. बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रत्येक व्यक्तीने घेतलेला नीतिमत्तेचा निर्णय हा या युगात सर्वात महत्त्वाचा आहे. कलियुगाच्या अंतानंतर पुन्हा एकदा सत्ययुगाचा प्रारंभ होतो, जिथे विस्कळीत झालेली व्यवस्था आणि शांतता पुन्हा प्रस्थापित होते असे मानले जाते. अंधार कितीही वाढला तरी धर्माची तत्वे कायम टिकतात आणि जो या तत्वांचे पालन करतो त्याला या बदलांच्या काळातही दिशा मिळते. भक्तीचा मार्ग आजही खुला आहे. आध्यात्मिक सत्याच्या अशाच प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरिओम तत्सत.